नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर्स बायोलॉजीवरती तुमचं स्वागत आहे. इयत्ता 12वीचा आपण अभ्यास करत आहोत. त्यामध्ये पहिले 2 टॉपिक आपले कंप्लीट झालेत. आपण नवीन टॉपिकचा अभ्यास करतोय, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत डेव्हिएशन फ्रॉम मेंडेल्स फाइंडिंग आणि जीन इंटरॅक्शन काय असतं हे आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ज्यांनी अजून पाठीमागचे लेक्चर केले नाही त्यांनी इथं आय बटनवरती क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथून जाऊन तुम्ही पाठीमागच्या लेक्चरचा अभ्यास करा व चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. बघूया आपण डेव्हिएशन फ्रॉम मेंडेल्स फाइंडिंग आणि जीन इंटरॅक्शन काय असतं हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. बघा, आपले इंस्टाग्राम चॅनल आहे, तुम्हाला नोट्स वगैरे पाहायला असेल तर तिथं तुम्ही ते चॅनल जॉईन करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरतीही आपण आहे, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलही तुम्ही तिथं जॉईन करा. ठीक आहे, बघू आपण आता डेव्हिएशन फ्रॉम मेंडेल्स फाइंडिंग. आता आपल्याला माहीत झाले तर मेंडेल्स आर डिस्कवर्ड ऑन द इनहेरिटन्स अँड दे फाइंड द व्हेरियस टर्म्स ऑर they describe the various law in the genetics or फॉर द इनहेरिटन्स. बघा, त्यातलंच आपण बघत आलो की मेंडेल यांनी काय सांगितलं की एखाद्या ॲनिमलमध्ये किंवा एखाद्या प्लॅनमध्ये एखादं कॅरेक्टर एक्सप्रेस होत असताना त्याला त्यांनी ट्रीट म्हणलं होतं, सिंगल ट्रीट. इट कंटेन द जीन. ओके, त्यांनी सांगितलेलं बघा, ऑन द बेसिस ऑफ द गार्डन प्ली प्लॅन्टच्या एक्सपेरिमेंटवरनं त्यांनी काय सांगितलं होतं की प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये काही असतात, एक ट्रीट असतात, त्याच्यामध्ये सिंगल जीन्स असतात आणि त्यामध्ये दोन अलील असतात. हे काय सांगितलं होतं त्यांनी, तर त्यांच्या एक्सपेरिमेंटमधून त्यांनी एक्सप्लेन केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलेलं अजून, वन अलील इज दी कम्प्लिटली डॉमिनंट. त्या ट्रीटमध्ये काय असते तर जे 2 अलील असतात त्यातला एक डॉमिनंट असतो आणि एक रेसेसिव्ह असतो, हे आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर अजून काय होतं तर त्यांच्यापैकी तर फॅक्टर्स ऑर डिफरंट जीन प्रेझेंट ऑन द डिफरंट क्रोमोझोम असॉर्ट इंडिपेंडंटली. म्हणजे ते आपण असॉर्टमेंटच्या लॉमध्ये पाहिलं होतं की जे जीन काय होते ते सेपरेट होते. हे सगळे कसे आहेत तर त्यांचे लॉ होते. आता निओमेंडेलिझम एक कन्सेप्ट आली. निओमेंडेलिझम म्हणजे काय होतं तर नंबर ऑफ डेव्हिएशन आर ऑब्झर्वड इन द पोस्ट मेंडेलियन इरा. मेंडेल यांच्या डिस्कवरीनंतर काय झालं तर नवीन काही लॉ आले. त्या डिस्कवरीला कन्सिडर करून किंवा त्यापासून काही ऑब्जेक्शन आले किंवा काय त्याला म्हणतो आपण डेव्हिएशन आले, अशा लॉला काय म्हणतो आपण निओमेंडेलिझम. निओमेंडेलिझमचा काय अर्थ येतो इथं, नवीन काहीतरी, मेंडेलियन यांच्या एक्सपेरिमेंटच्या व्यतिरिक्त काहीतरी नवीन असं ऑब्झर्वेशन झालं किंवा एक्सपेरिमेंट करण्यात आल्या, त्याला काय म्हणतो आपण निओमेंडेलिझम. लक्षात येते का बघा, मेंडेल यांच्या लॉला किंवा मेंडेल यांच्या एक्सपेरिमेंटला कन्सिडर करून नवीन असे लॉ जे काय पुढे मांडले गेले त्यांना काय म्हणतो आपण निओमेंडेलिझम. इट ऑब्झर्वड ऑन द पोस्ट मेंडेलियन इरा. पोस्ट मेंडेलियन इरा म्हणजे काय, मेंडेल यांच्यानंतर जे काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला भेटली, इनहेरिटेशनमध्ये आपल्याला नवीन पॅटर्न्स काय भेटले, हे आपण काय बघतोय निओमेंडेलिझममध्ये. फॉर एक्झाम्पल एक बघा आता की मेंडेलचा लॉ काय सांगतो आपल्याला तर कॅपिटल आर कॅपिटल स्मॉल आर ह्यांचा क्रॉस केल्यानंतर म्हणजे रेड क्रॉस्ड विथ व्हाईट फ्लॉवर, त्यांच्या लॉनुसार काय होणार आहे, जो डॉमिनंट आहे तो इथं एक्सप्रेस करणार आहे, म्हणजे तो एक्सप्रेस होणार आहे, म्हणजे जो काय डॉमिनंट असेल तो एक्सप्रेस होणार आहे. मग पिंक फ्लॉवर कसं काय तयार झालं ह्याच्यावरती मेंडेल यांनी काय सांगितलं नव्हतं, पण हे पिंक फ्लॉवर कसं काय आलं किंवा कसं तयार होणार आहे हे आपल्याला कुठं बघणार आहे तर निओमेंडेलिझममध्ये, म्हणजे मेंडेल यांच्या पोस्ट मेंडेलियन इरामध्ये आपण ते ऑब्झर्व करणार आहे. म्हणजे मेंडेल यांचे जेनोटायपिक रेशो काय होते मोनोहायब्रिडमध्ये 1:2:1, फिनोटायपिक रेशो होते 3:1. हे सगळे लॉ प्रत्येक ॲनिमलला प्रत्येक प्लांटमध्ये हे फॉलो होत नाहीत. हे काय केलं तर मेंडेलिझममध्ये एक्सप्लेन करण्यात आलं किंवा त्याचा आपल्याला एक्सप्रेशन हे बघता येणार आहे. ओके, लक्षात आलं. डेव्हिएशन फ्रॉम मेंडेल्स फाइंडिंग. मेंडेल यांच्या एक्सपेरिमेंटला काहीतरी विचलन भेटलं, काहीतरी नवीन आपल्याला फाइंड झालं, याला म्हणतो आपण डेव्हिएशन ऑफ मेंडेल्स फाइंडिंग. बघा, त्यामध्ये आपल्याला एक एक्सपेरिमेंट बघायचे भरपूर की जीनचं कंबायनेशन काय होतं, कसं काय झालं, म्हणजे रेड फ्लॉवर व्हाईट फ्लॉवर यांच्यापासून पिंक फ्लॉवर कसं काय तयार झालं हे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. त्याला म्हणतो आपण जीन इंटरॅक्शन. म्हणजे ह्या 2 जीन्समध्ये, ह्या डिफरंट जीन्समध्ये काय झालं, इंटरॅक्शन होऊन काय झालं तर हा रेशो येणार नाही. इथून काय होणार आहे तर नवीन काहीतरी प्लॅन, नवीन ऑफस्प्रिंग इथं तयार झालेले. हे आपण बघू आता जीन इंटरॅक्शन कसं असतं. जीन इंटरॅक्शन ते बघू आता. नेमकं जीन इंटरॅक्शन म्हणजे काय हे पहिला समजून घ्या. बघा, फिनोटायपिक एक्सप्रेशन तुम्ही जर जेनेटिक टर्मिनॉलॉजीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केला असेल तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. फिनोटायपिक एक्सप्रेशन ऑफ जीन कॅन बी मॉडिफाईड ऑर इन्फ्लुएन्स्ड बाय ऑदर जीन कॉल्ड ॲज द जीन इंटरॅक्शन. ओके, लक्षात आलं का. एखादं फिनोटाईप आहे, फॉर एक्झाम्पल आपण काय करू, हाईट हा एक काय फिनोटायपिक कॅरेक्टर आहे, एक आपण टॉल आणि डॉर्फ हे काय करू आपण ते 2 ट्रीट घेऊ, 2 कॅरेक्टर घेऊ. आता ह्यांच्यामध्ये जर काहीतरी इंटरॅक्शन आलं तर काय होणार आहे तर मीडियम हाईटचा एक
ऑफस्प्रिंग तयार होणार आहे. बघा आता टॉल आणि डॉर्फ यांच्या पण आपण जर मोनोहायब्रिड किंवा डायहायब्रिड याच्यानुसार पाहिले तर काय होणार आहे, तर मोनोहायब्रिडमध्ये काय होणार आहे, जे डॉमिनंट आहे ते एक्सप्रेस होणार F1 जनरेशनमध्ये. ओके, पण जीन इंटरॅक्शन जेव्हा होतं किंवा जीनचं इंटरॅक्शन जेव्हा होतं, दोन जीन काय करते तर काहीमध्ये इन्फ्लुएन्स करतात एकमेकांचे कॅरेक्टर आणि मीडियन साईजचं ते काय करणार आहे तर ऑफस्प्रिंग तयार करणार आहे. लक्षात आलं का? बघा, फिनोटायपिक एक्सप्रेशन कॅन बी मॉडिफाईड ऑर इन्फ्लुएन्स्ड बाय अदर जीन. म्हणजे टॉलचे जे काय कॅरेक्टर आहेत, जे काय एक्सप्रेशन आहे ते काय केले, इन्फ्लुएन्स केले कुणी, डॉर्फनी. म्हणजे एका जीननी दुसऱ्या जीनचे कॅरेक्टर इन्फ्लुएन्स केले, त्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन केलं, याला काय म्हणतो आपण, जेनेटिक इंटरॅक्शन म्हणजेच जीन इंटरॅक्शन. लक्षात आलं का? बघा, फिनॉमिना ऑर वेअर द इफेक्ट ऑफ वन जीन आर मॉडिफाईड बाय वन ऑर सर्वल अदर जीन. एका जीनचे कॅरेक्टर, एका जीनचे एक्सप्रेशन दुसऱ्या जीनमार्फत जेव्हा इन्फ्लुएन्स केले जाते, त्यामध्ये मॉडिफिकेशन केलं जाते, अशा कंडिशनला म्हणतो आपण जीन इंटरॅक्शन. हे मेंडेल यांनी सांगितलं नव्हतं. हे कधी डिस्कवर झालं, पोस्ट मेंडेलियन इरा, त्याला म्हणतो आपण निओ मेंडेलिझम. ओके, बघा, अशा प्रकारचे जीन इंटरॅक्शन किती आहेत तर दोन टाईपमध्ये आपण त्याला पाहतोय. एक आहे ते इंट्राजेनिक इंटरॅक्शन आणि दुसरं आहे ते इंटरजेनिक इंटरॅक्शन. त्यालाच म्हणतो आपण नॉन अलेलिक इंटरॅक्शन. ओके, इंट्राजेनिक इंटरॅक्शन आणि इंटरजेनिक इंटरॅक्शन हे दोन इंटरॅक्शन आपल्याला बघायचे. जीन इंटरॅक्शन बघू आपण डिटेल्समध्ये काय आहे ते. इंट्राजेनिक इंटरॅक्शन, इंट्रा याचा अर्थ काय आहे तर सेम जीन्समध्ये किंवा सेम अलीलमध्ये झालेलं इंटरॅक्शन किंवा झालेले चेंजेस, त्याला काय म्हणतो आपण इंट्राजेनिक्स इंटरॅक्शन. बघू आपण, ऑकर्स बिटवीन द अलील ऑफ द सेम जीन. एका सेम जीन्समध्ये झालेलं इंटरॅक्शन. आता आपण तेच एक्झाम्पल बघू. हे काय तर एकच जीन आहे हा, ठीक आहे, हा दिस इज द वन जीन फॉर द हाईट. ओके, ह्यामध्ये काय असते आपल्याला माहिती आहे की जीन कंटेन द टू अलील्स, म्हणजे दोन अलील आहे त्यामध्ये. हा काय तर हेट्रोझायगस जीन पाहतोय आपण. ह्यामध्ये टॉलसाठी आणि डॉर्फसाठी असे दोन अलील आहेत. आता ह्यांच्यामध्ये काहीतरी इंटरॅक्शन झालं, ह्यांच्यामध्ये काहीतरी शेअरिंग झालं, तर काय होणार आहे तर ह्यांच्यापासून एक नवीन ऑफस्प्रिंग तयार होणार आहे. ओके, बघा, हे जर आपण मेंडेल यांच्या मोनोहायब्रिड क्रॉसनुसार आपण अभ्यास केला तर काय होणार आहे, इथून जी काय प्रोजेनी असेल ती टॉल असेल, ठीक आहे, कारण इथं डॉमिनंट जीन प्रेझेंट आहे. पण जर जीन इंटरॅक्शन झालं तर काय होणार आहे तर टॉल ही होणार नाही, डॉर्फ ही होणार नाही. काय होणार आहे इथं तर मीडियम हाईटमध्ये असणारं ऑफस्प्रिंग तयार होणार आहे. इट इज द इंट्राजेनिक इंटरॅक्शन. ओके, लक्षात आलं. आता ह्याच्यामध्ये पण काय तर दोन आपण पॉईंट बघणार आहे. इट इज द इनकम्प्लीट डॉमिनन्स ऑर को डॉमिनन्स आणि मल्टिपल अलील्स, अशा प्रकारचं आपल्याला पॉईंट त्यामध्ये बघायचे आहेत. ओके, हे लक्षात आलं का? बघा, इंट्राजेनिक इंटरॅक्शन ऑकर्स बिटवीन द अलील ऑफ द सेम जीन. एकाच जीनमध्ये झालेलं इंटरॅक्शन, एकाच जीनमधील अलीलमध्ये झालेलं इंटरॅक्शन याला काय म्हणतो आपण इंट्राजेनिक इंटरॅक्शन. त्यामध्ये बघणार आहोत आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स आणि मल्टिपल अलील्स. बघू हे डिटेलमध्ये तुम्हाला लक्षात येईल. बघा, पहिलं आहे ते इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट, त्याच्या नावावरूनच लक्षात दिले काहीतरी इनकम्प्लीट आहे. काय इनकम्प्लीट आहे तर डॉमिनन्स किंवा डॉमिनन्स हे इनकम्प्लीट आहे. बघू आपण, बोथ द अलील्स ऑफ अन ॲलोपोरिक पेअर एक्सप्रेस देमसेल्फ पार्शली. म्हणजे ह्यातील काय झाले तर दोन्ही अलील, दोन अलील आहेत, आपल्याला माहीत आहे एका जीनमध्ये काय असणार आहे तर दोन अलील आहेत आणि ते काय झालेत एक्सप्रेस झालेत. कसे? दोन्ही एक्सप्रेस झालेत. बघा, ह्या दोघं एक्सप्रेशन काय होणार आहे तर इंटरमिडिएट एक्सप्रेशन होणार आहे. ह्यांच्या दोघांमध्ये असणारच एक्सप्रेशन तिथं होणार आहे. कुठं? F1 जनरेशनमध्ये. ओके, लक्षात आलं. देर इज द इंटरमिडिएट एक्सप्रेशन इन द F1 जनरेशन. वन अलील कॅनॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ द अदर अलील कम्प्लिटली. म्हणजे हा अलील काय करणार आहे, ह्या अलीलचं कॅरेक्टर सप्रेस करू शकत नाही. याला काय म्हणतो आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स. ओके, म्हणजे काय होणार आहे, दोघंही डॉमिनंट नाही तिथं. दोघं काय करणार आहे तर दोघं मिळून ही काहीतरी नवीनच ऑफस्प्रिंग तयार करणार आहे. ओके, इंटरमिडिएट असं एखादं ऑफस्प्रिंग करणार आहे. बघा, आपल्याला एक्झाम्पल दिले मिरॅबिलस जॅलापा, हे काहीतरी आपल्याला एक एक्झाम्पल दिले. त्यामध्ये बघा अशा प्रकारचं एक तिथं F1 हायब्रिड हे तयार होताना आपल्याला दिसते. बघा, रेड फ्लॉवर आणि व्हाईट फ्लॉवर आपण सुरुवातीला ते पाहिलं होतं. यांचं क्रॉस केल्यानंतर काय होणार आहे तर त्यांचे गॅमेट बघा, इथं कॅपिटल R, स्मॉल r अशा प्रकारचे गॅमेट भेटलेत. आणि त्यांच्यापासून जी काही F1 हायब्रिड जनरेशन होणार आहे ते काय झाली, पिंक फ्लॉवर हे तयार झालेत. कसे काय तर ह्यांच्यामधला इंटरमिडिएट एक्सप्रेशन आपल्याला दिसले कुठं F1 जनरेशनमध्ये. लक्षात आलं. इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे यातील रेड ही डॉमिनंट नाही आणि व्हाईट ही फ्लॉवर डॉमिनंट नाही. काय झालं मग त्यांच्यामधील इंटरमिडिएट जो कोण आहे तो काय आहे पिंक. तो काय झालं तर तिथं
पिंक फ्लॉवर आपल्याला दिसलं. मग F2 जनरेशनमध्ये काय होणार आहे, F2 जनरेशनसाठी आपण काय करतोय, सेल्फ क्रॉस करतोय. यांचा सेल्फ क्रॉस केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, तर बघा रेशो कसा भेटतो आपल्याला, एक रेड भेटणार आहे, 2 पिंक भेटतील आणि 1 व्हाईट भेटतील. म्हणजे रेशो काय असणार आहे, 1:2:1. ओके. ह्या जिनोटायपिक रेशोवरती आपल्याला काय भेटते, तर F2 जनरेशनमध्ये ऑफस्प्रिंग भेटते. हा आहे मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉस आपला मेंडेल यांनी सांगितल्यानुसार काय होता, 1:3 म्हणजे 1 डॉमिनंट अँड 3 हेट्रोझायगस, म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण, हायब्रिड अशा प्रकारचा क्रॉस होता. पण ह्या इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये काय भेटलं आपल्याला, 1 रेड 2 पिंक अँड 1 व्हाईट अशा प्रकारचं आपल्याला F2 जनरेशन भेटले. बघा लक्षात आलं का, इनकम्प्लीट डॉमिनन्स बोथ आर नॉट बिकम अ डॉमिनंट, दे कॅन एक्सप्रेस इट्स कॅरेक्टर बाय इंटरमिडिएटिंग न्यू कॅरेक्टर. म्हणजे इथं काय झालं, तर नवीन कॅरेक्टर इथं तयार झालेला आहे. बघा त्यानंतर काय आपल्याकडे को डॉमिनन्स, म्हणजे को डॉमिनन्समध्ये काय दिसते बघा आपल्याला, बोथ द अलिल्स ऑफ द अलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्फ इक्वली. म्हणजे इथं काय झालं, दोन्ही कॅरेक्टर इथे एक्सप्रेस झालेले दिसतात. म्हणजे इथं हे काय होते, तर कंबाईन होत नाहीत किंवा त्या कंबाईन होऊन नवीन काय तयार करत नाहीत. ते काय करतात, दोन्ही एक्सप्रेस होतात. दोन्ही कॅरेक्टर काय होणार आहे, तर तिथं एक्सप्रेस होणार आहे. बघा लक्षात येते का, बोथ द अलिल्स एक्सप्रेस देमसेल्फ इक्वली. म्हणजे दोन्ही कॅरेक्टर तिथं एक्सप्रेस होणार, दोन्ही कॅरेक्टर त्यांचा कलर तिथं किंवा एखादं कॅरेक्टर तिथं शो करणार. अलिल एक्सप्रेस इक्वली इंडिपेंडली इन द हायब्रिड. ते कुठं, हायब्रिडमध्ये, म्हणजे कुठं F1 जनरेशनमध्ये काय होणार आहे, दोन्ही कॅरेक्टर आपल्याला क्लिअरली आपल्याला दिसणार आहे. त्याला म्हणतो आपण को डॉमिनन्स. ओके. ते बघा, बोथ द अलिल्स एक्सप्रेस देमसेल्फ इक्वली इन द F1 हायब्रिड आर कॉल्ड ॲज द को डॉमिनंट. म्हणजे इक्वली ते एक्सप्रेस होणार आहे. दस द को डॉमिनन्स बोथ अलिल्स आर एक्सप्रेस. एक्झाम्पल बघा, आपल्याला कोट कलर दिला, कॅटल्समध्ये असणारा कोट कलर. म्हणजे इथं काय, तर रेड कलरची काव आहे आणि व्हाईट कलरचं बुल आहे. यांचं क्रॉस केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, राऊंडमध्ये एक ऑफस्प्रिंग्स भेटणार आहेत. बघा राऊंड कलर म्हणजे कसं आहे, व्हाईट कलर आहे पण त्याच्यावरती रेड पॅचेस दिसतात आपल्याला. ठीक आहे. हे काय झालं, तर F1 हायब्रिड. म्हणजे इथं काय झालं, तर इथं व्हाईट ही कॅरेक्टर एक्सप्रेस झालं आणि रेड ही कॅरेक्टर एक्सप्रेस झालं. ह्यांचं कंबायनेशन झालं नाही. आपण फ्लॉवरमध्ये म्हणजे कोड इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये काय पाहिलं होतं, रेड आणि व्हाईट मिक्स होऊन त्यापासून पिंक तयार झाले होते. इथं पिंक वगैरे काही तयार झालं नाही. इथं काय झाले, दोन्ही कॅरेक्टर एक्सप्रेस झालेत. त्याला म्हणतो आपण को डॉमिनन्स. ओके. बघा आता F1 मध्ये काय झालं, तर F1 हायब्रिड भेटले राऊंड कलरमध्ये. आता F2 जनरेशनमध्ये काय होणार आहे, F2 जनरेशनसाठी आपण काय केलं, सेल्फ क्रॉस केला राऊंड कलर असणाऱ्या आपल्याला ऑफस्प्रिंगचा. त्यापासून काय भेटलं आपल्याला, तोच रेशो भेटला आहे. 1 रेड भेटले, 2 राऊंड आणि 1 व्हाईट. अशा प्रकारे 1:2:1 हा रेशो आपल्याला इथं भेटलेला आहे. ठीक आहे. लक्षात आलं का, को डॉमिनन्स. को डॉमिनन्समध्ये काय लक्षात घ्यायचं, बोथ अलिल्स आर एक्सप्रेस इंडिपेंडेंटली. दोन्ही कॅरेक्टर तिथं एक्सप्रेस झालेत. आणि इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये काय, बोथ अलिल्स आर मिक्स अँड प्रोड्यूस द इंटरमिडिएट ऑफस्प्रिंग्स. म्हणजे इंटरमिडिएट असणारं ऑफस्प्रिंग ते तिथं तयार करणार आहेत. को डॉमिनन्समध्ये बोथ अलिल्स आर इक्वली एक्सप्रेस्ड. ओके. हे झालं को डॉमिनन्स इंट्रा जेनेटिक इंट्रॅक्शनमधील. बघा नेक्स्ट आहे आपल्याकडे मल्टिपल अलिल्स. बघा मल्टिपल अलिल काय सांगते आपल्याला, मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ जीन ॲट द सेम लोकस ऑफ द क्रोमोझोम. म्हणजे एकापेक्षा भरपूर असे अलिल्स आहेत कुठं, एकाच जीनमध्ये. आता एकच जीन प्रेझेंट आपल्याकडे, मोर दॅन 2 आणि त्याचे काय, तर मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स. म्हणजे एकाच जीनपासून काय होणार आहे, 2 पेक्षा अधिक कॅरेक्टर इथे एक्सप्रेस होणार आहेत. ओके. लक्षात येते, मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ जीन ॲट द सेम लोकस ऑन अ क्रोमोझोम. क्रोमोझोमच्या लोकेशनवरती एकच जीन आहे पण तो काय करतोय, भरपूर असे कॅरेक्टर एक्सप्रेस करतोय. आतापर्यंत आपण काय पाहिलं होतं, एका जीनवरती काय असणार आहे, तो काय करतोय, एक तर हाईट रिप्रेझेंटेशनसाठी आपण टॉल किंवा डॉर्फ असं पाहिलं होतं. पण ह्या मल्टिपल अलिल काय सांगते, एक जीन आहे, एक क्रोमोझोमवरती, तो एका लोकेशनवरती आहे पण तो काय करतोय, भरपूर असे कॅरेक्टर एक्सप्रेस करतोय. त्याला म्हणतो आपण मल्टिपल अलिल्स. ओके. जीन ॲट द सम locus on the chromosome, it is the homologous are known as the multiple alleles. ओके. आता मल्टिपल अलिल कसं काय तयार होतात, म्हणजे कॅरेक्टर एकच आहे पण त्यामध्ये डिफरन्शिएशन आपल्याला बघायला भेटलं. म्हणजे वेगवेगळे कॅरेक्टर आपल्याला भेटतात एकाच क्रोमोझोमवरती असणारे. बघा, वाईल्ड जीन कॅन बी म्युटेड सर्वल टाइम्स प्रोड्युसिंग द सेरीज ऑफ द अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशन. म्हणजे काय असणार आहे, तर वाईल्ड जीन आहे म्हणजे जे काय नॉर्मल जीन आहे किंवा नॉर्मल कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये म्युटेशन होऊन, त्याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन होऊन किंवा म्युटेशन होऊन वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स असे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर हे
तयार झालेले असतात. लक्षात आलं. मल्टिपल अलिल्स पहिला कन्सेप्ट लक्षात घ्या. मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स, एकाच जीनचे भरपूर असे प्रकार, मोर दॅन 2 असे टाईप्स, कॅरेक्टर किंवा फिनोटायपिक एक्सप्रेशन तर होत असतील तर त्याला म्हणतो आपण मल्टिपल अलिल्स. आता मल्टिपल अलिल कशामुळे तयार झाले? एक जीन भरपूर असे कॅरेक्टर एक्सप्रेस का करतोय तर त्याच्यामध्ये म्युटेशन झाले. म्युटेशनचा तुम्ही 10वीमध्ये 11वीमध्ये बऱ्यापैकी अभ्यास केला आहे. म्युटेशन म्हणजे काय तर सडन चेंजेस इन द जीन्समध्ये चेंजेस झाले. कोणत्या जीन्समध्ये? नॉर्मल जीन्समध्ये. त्याला म्हणतो आपण वाईल्ड टाईप. वाईल्ड टाईप कॅरेक्टरमध्ये चेंजेस होऊन अशा प्रकारचे मल्टिपल अलिल्स इथं तयार झालेले असतात. आता ते कसे असू शकते? तर डॉमिनंट रेसेसिव्ह असू शकते, ठीक आहे, किंवा ते कोडॉमिनस ऑर इनकम्प्लिटेड डॉमिनन्स असू शकते. ते जीन कसे आहेत ते आपल्याला बघायचं नाही, एवढं इम्पॉर्टंट नाही, पण ते कसे असते हे फक्त लक्षात द्या. ते डॉमिनंट रेसेसिव्ह असू शकतील किंवा कोडॉमिनस ऑर इनकम्प्लिटेड डॉमिनस ते असतील, ते अमॉंग द देमसेल्फ. बघा, पण ह्यांच्यामध्ये जे काय आहे ते वाईल्ड टाईप आहे. जे काय नॉर्मल जीन आहेत ते आर ओव्हरऑल द डॉमिनंट, म्हणजे वाईल्ड टाईप इज द डॉमिनंट ओव्हर द ऑल अदर म्युटंट्स अलिल. म्हणजे जेव्हा नॉर्मल जीन प्रेझेंट असतोय त्यावेळेस हे कोणताही जीन एक्सप्रेस होणार नाही. ओके, कधी हेट्रोझायगस कंडिशनमध्ये. जेव्हा हे कॅरेक्टर कधी एक्सप्रेस होतील? दे आर होमोलोगस, म्हणजे जे काय होमोलोगसमध्ये असतानाच हे कॅरेक्टर एक्सप्रेस होणार आहे. हे लक्षात ठेवा फक्त. वाईल्ड टाईप इज द डॉमिनंट ओव्हर ऑल अदर म्युटंट जीन, म्हणजे वाईल्ड टाईप इज द डॉमिनंट. एक्झाम्पल दिले आपल्याला ड्रॉसोफिलाचं, ठीक आहे. ड्रॉसोफिला इन द लार्ज नंबर ऑफ द मल्टिपल अलिल्स आर नोन. म्हणजे ड्रॉसोफिलाचं म्हणजे बघा ते त्यामध्ये काय तर नॉर्मल विंग हे काय त्याचं डॉमिनंट कॅरेक्टर आहे, हे जीन आहे. बघा हे जीन दिले आपल्याला VG, हा काय तर त्याच्या विंगसाठी असणारा एक जीन दाखवला आहे. त्यामध्ये बघा काय काय म्युटेशन झालं आहे. त्याच्यामध्ये निक्ड विंग्स अशा प्रकारचे विंग झालेत, नॉच्ड विंग्स किंवा स्ट्रॅप विंग्स आणि व्हेस्टिजिनस विंग अशा प्रकारचं काय झालं तर त्यामध्ये म्युटेशन होऊन, एका जीनवरती म्युटेशन होऊन मल्टिपल असे कॅरेक्टर हे तयार झालेत. मल्टिपल असे फिनोटायपिक कॅरेक्टर हे एक्सप्रेस झालेत किंवा तिथं तयार झालेत. इज कॉल्ड ॲज द मल्टिपल अलिल्स. ओके, लक्षात आलं. मल्टिपल अलिल्स हे काय तर इंट्राजेनिक इंटरॅक्शनचा एक एक्झाम्पल आहे मल्टिपल अलिल्स. लक्षात आलं का? बघा, इंट्राजेनिकमध्ये 3 टाईप पडतात. आपण प्रकार आहेत. एक आहे ते इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स आणि हे मल्टिपल अलिल्स. बघा नेक्स्ट बघू आपण इंटरजेनिक इंटरॅक्शन. इंटरजेनिकमध्ये काय असणार आहे? डिफरंट किंवा त्याला म्हणलं जाते तर नॉन अलिलिक म्हणजे हा काय आहे तर एक अलिल झाला किंवा एक जीन झाला त्याच्यामध्ये असणार हे सेम अलिल. आता इंटरॅक्शन कसं आहे? इंटरजेनिक म्हणजे हा जीन सोडून दुसऱ्या जीनवरती झालेलं इंटरॅक्शन. ओके, इट इज कॉल्ड ॲज द इंटरजेनिक इंटरॅक्शन. सो बाय बघा लक्षात घ्या, ऑकर्स बिटवीन द अलिल ऑफ द डिफरंट जीन प्रेझेंट ऑन द सेम ऑर डिफरंट क्रोमोझोम. एकाच क्रोमोझोमवरती किंवा डिफरंट क्रोमोझोमवरती असणारे डिफरंट जीन, वेगवेगळे जीन्स आहेत. लक्षात कन्फ्युजन करून घेऊ नका. हा जीन आणि हा जीन वेगळा आहे. यांच्यामध्ये झालेलं इंटरॅक्शन, डिफरंट जीनमध्ये झालेलं इंटरॅक्शन हे काय आहे तर इंटरजेनिक इंटरॅक्शन. याला म्हणतो आपण इंटरजेनिक इंटरॅक्शन. इंट्रामध्ये काय झालं तर एका जीनमध्ये अशा प्रकारे इंटरॅक्शन झालं. इंटरमध्ये काय होणार आहे? हा जीन आणि ह्या जीन ह्यांच्यामध्ये होणारं इंटरॅक्शन, डिफरंट जीनमध्ये होणारं इंटरॅक्शन. इट इज कॉल्ड ॲज द इंटरजेनिक इंटरॅक्शन ऑर नॉन अलिलिक इंटरॅक्शन. ओके, लक्षात आलं का? बघा, ऑकर्स बिटवीन द अलिल्स ऑफ द डिफरंट जीन प्रेझेंट ऑन द सेम ऑर डिफरंट क्रोमोझोम. त्यामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत? प्लिओट्रोपी आहे, पॉलिजेनिक आहे, इपिटेसिस आहे, सप्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरी. हे आपण डिटेल्समध्ये परत बघू. आपल्याला आता डिटेलमध्ये बघायचं आहे प्लिओट्रोपी. आपल्या पुस्तकामध्ये दिलं आहे प्लिओट्रोफी किंवा प्लिओट्रोफिझम म्हणतो आपण त्याला, ते आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. बघू आपण आता काय तर प्लिओट्रोफी बघू. सिंगल जीन कंट्रोल द डिफरंट ट्रीट इज कॉल्ड ॲज द प्लिओट्रोफिक जीन. म्हणजे इथं बघा एक सिंगल जीन आहे, तो सिंगल जीन काय करतोय तर वेगवेगळ्या डिफरंट ट्रीटला एक्सप्रेस करतोय. 2 or more डिफरंट काय करतोय ट्रीट कॅरेक्टर एक्सप्रेस करतोय. इट इज कॉल्ड ॲज द प्लिओट्रोपिक जीन अँड फिनॉमिनम इज कॉल्ड ॲज द प्लिओट्रोफी ऑर प्लिओट्रोफिझम. लक्षात आलं. सिंगल जीन, एकच जीन दिलाय तिथं, पण तो काय करतोय वेगवेगळ्या ट्रीट एक्सप्रेस करण्याला तो कारणीभूत आहे. अशा कंडिशनला काय म्हणतो आपण? प्लिओट्रोफी. ओके, प्लिओट्रिझम ही झाली, फिनॉमिना झाली प्लिओट्रोफिझम. आणि काय कन्सेप्ट आहे तो? जीन कोणता आहे? प्लिओट्रोपिक जीन. बघा, मल्टिपल अलिल्स आणि ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. मल्टिपल अलिल्समध्ये काय झालं तर डिफरंट जीन्स तिथं तयार झालते. म्युटेशन होऊन तिथं काय झालते? अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ द अलिल्स आर फॉर्मेड.
but in the pleiotropy that is the presence of the single gene, but that single gene can produce the multiple trait or different character. It is called as the pleiotropy. ओके, आता एक एक्झाम्पल दिले आपल्याला डिसीज, म्हणजे कोणत्या डिसीजसाठी, सिकल सेल ॲनिमियासाठी एक आपल्याला एक्सप्रेशन दिले किंवा एक्झाम्पल दिले बघू आपण. बघा आपल्याकडे काय तर HBS हा जीन काय करतोय तर सिकल सेल ॲनिमिया हा डिसीज कॉज करतोय. सिकल सेल ॲनिमिया तुम्हाला माहीत असेल 10वीमध्ये 9वीमध्ये पण आपण त्याचा अभ्यास केला होता. सिकल सेल ॲनिमिया म्हणजे काय होणार आहे तर आपल्या ब्लड सेलचा आकार अशा प्रकारे होते, सिकल शेप्ड होते, त्याला काय होणार आहे मग सिकल सेल ॲनिमिया. मग काय प्रॉब्लेम असते त्यामध्ये O2 कन्झम्पशन किंवा त्याच्यामध्ये O2चं ट्रान्सपोर्टेशन हे काय होते तर कमी होते, ह्याला काय म्हणते सिकल सेल ॲनिमिया. असा डिसीज कशामुळे होते तर HBS ह्या जीनमुळे होते. पण आपल्यामध्ये काय तर नॉर्मल हेल्दी जीन कोणतं आपल्याकडे HBA हा काय तर नॉर्मल ब्लडचा जीन आहे किंवा नॉर्मल आपल्या ब्लडमध्ये किंवा हेल्दी जीन आपण त्याला म्हणतो, हा काय तर डॉमिनंट आहे. बघू द कॅरियर शो द साईन ऑफ द माइल्ड ॲनिमिया, म्हणजे जो काय कॅरियर आहे म्हणजे त्यांच्यामध्ये काय असणार आहे दोन्ही जीन प्रेझेंट आहेत, HBA पण आहे आणि HBS पण आहे. म्हणजे जेव्हा आपलं ब्लड हे काय तर हेट्रोझायगस कंडिशनला असते त्याला काय म्हणतो आपण कॅरियर्स. बघा लक्षात द्या ह्या चार्टमध्ये HBA हे काय तर नॉर्मल आहे त्याला काय म्हणतो आपण डॉमिनंट जीन आहे. HBA आणि HBS असे जर जीन असतील तर काय असणार आहे ते हेट्रोझायगस असणार आहे. आणि HBS हे काय झाले रेसेसिव्ह झाले आणि ते काय कॉज करते तर सिकल सेल ॲनिमिया कॉज करते. अशा पर्सनची काय होणार आहे डेथ होणार आहे बिकॉज ऑफ द ब्लड इज द ॲबनॉर्मल इन द कंडिशन. त्यांच्या बॉडीमध्ये काय झाले तर ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये असणार आहे. म्हणजे बघा लक्षात ठेवा वेन सिकल सेल ॲनिमिक जीन इन द होमोझायगस कंडिशन देन दिस पर्सन वॉज डाय. ओके, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण लिथल जीन. लिथल म्हणजे काय होणार आहे त्या पर्सनची तिथं डेथ होणार आहे किंवा त्याला मृत्यू होणार आहे. होमोझायगस कंडिशन किंवा होमोझायगस रेसेसिव्हमध्ये जर सिकल सेल ॲनिमियाचे जीन्स तिथं भेटले तर ते काय होणार आहे तिथं डेथ होणार आहे. एक्झाम्पलकडे आपण फोकस करू. डिसीज दिला आपल्याला सिकल सेल ॲनिमिया, त्याच्यामध्ये जीन्स दिलेत HBS हा जीन्स आहे. लक्षात आलं. प्लिओट्रोपीमध्ये बघतो आपण प्लिओट्रोपी काय तर सिंगल जीन कॅन कंट्रोल द 2 or more ट्रीट. बघा डिफरंट एक्सप्रेशन आर प्रोड्यूस बाय द सिंगल जीन, हे आपल्याला इथं प्रूव्ह झालं. हा जीन कोण आहे HBA, तो काय काय प्रोड्यूस करतोय सिकल सेल ॲनिमिया पण प्रोड्यूस करतोय आणि नॉर्मल पण प्रोड्यूस करतोय. बघू एक एक्झाम्पल दिले आपल्याला सिकल सेल ॲनिमियाचं, त्यावरून आपल्या लक्षात येते मॅरेज बिटवीन द 2 कॅरियर्स विल प्रोड्यूस द नॉर्मल कॅरियर्स अँड सिकल सेल ॲनिमिक चिल्ड्रन इन द 1:2:1 रेशो. जर कॅरियरची आपण आता पाहिलं की कॅरियर कसे असणार आहेत HBA प्लस HBS अशा प्रकारचं जेव्हा कंडिशन असणार आहे ते काय असणार आहेत कॅरियर्स. म्हणजे बघा हे कंडिशन किंवा हा जीन काय सांगतो आपल्याला इट इज द कॅरियर. अशा दोघांची काय केली तर मॅरेज केली किंवा त्यांचं क्रॉस केल्यानंतर काय होणार आहे तर 1 नॉर्मल जीन प्रोड्यूस होणार आहेत, 2 कॅरियर्स होणार आहेत आणि 1 हा डाय होणार आहे. म्हणजे ते काय असणार आहे सिकल सेल ॲनिमिक चिल्ड्रन हे प्रोड्यूस होते. बघू कशा पद्धतीने होत आहे तर बघा फिनोटायपिक कॅरेक्टर आपल्याकडे काय आहे तर सिकल सेल ॲनिमिक आहे. ठीक आहे, सिकल सेल कॅरियर्स आहेत. यांचे जिनोटाईप आपल्याला दिले तिथे HBA, HBS, HBA, HBS हे काय तर त्यांचे जिनोटाईप आहेत. फिनोटाईप काय आहे इट इज द सिकल सेल कॅरियर. त्यांच्यापासून गॅमेट काय तयार होणार आहेत HBA, HBS परत HBA आणि HBS आणि त्यांचं क्रॉस केल्यानंतर आपण ह्या पनेट स्क्वेअरद्वारे आपण क्रॉस करू. दिस इज द मेल कॅरेक्टर राईट डाऊन हिअर आणि दिस इज द फिमेल कॅरेक्टर. इथं आपण ते काय केले तर कॅरेक्टर हे नोट डाऊन केलेत. बघा क्रॉस केल्यानंतर पहिला HBA, HBA ह्याच्यापासून काय होणार आहे नॉर्मल हा ऑफस्प्रिंग तयार होणार आहे, नॉर्मल चिल्ड्रन्स हे तयार होणार आहे. नंतर HBA, HBS म्हणजे त्यापासून काय होणार आहे सिकल सेल कॅरियर हा चिल्ड्रन्स तयार होणार आहे. त्यापासून नेक्स्ट काय आपल्याकडे HBA, HBS म्हणजे हे HBA, HBS यापासून पण काय होणार आहे सिकल सेल कॅरियर हा पेशंट तिथं किंवा ऑफस्प्रिंग्स हे तयार झाले. आणि लास्ट काय HBS, HBS यांच्यापासून काय होणार आहे सिकल सेल ॲनिमिक हे ऑफस्प्रिंग्स इथं तयार झाले. म्हणजे हे काय झाले डाय झाले. म्हणजे होमोझायगस रेसेसिव्ह कंडिशनमध्ये जर सिकल सेल ॲनिमियाचं पेशंट असतील तर किंवा जीन्स असतील तर ते काय होणार आहे डाय होणार आहे. ओके, म्हणजे रेशो काय भेटला बघा आपल्याला 1:2:1 पण ह्यातला 1 काय झाला आहे तर डाय झाला आहे. म्हणून आपण काय म्हणणार आहे ऑफस्प्रिंग्स हे 1:2 म्हणजे 1 इज द नॉर्मल अँड 2 इज द ॲबनॉर्मल. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण सिकल सेल कॅरियर हे ऑफस्प्रिंग्स हे तयार होणार आहेत. म्हणजे आपल्याला लक्षात काय आलं तर एकच जीन आहे सिंगल जीन आहे पण तो काय करतोय वेगवेगळे कॅरेक्टर इथं
एक्सप्रेस करतोय. बघा अजून काय होऊ शकतं, तर आपण हे कसं डिटेक्ट करतोय, हेट्रोझायगट ऑर कॅरियर कॅन बी आयडेंटिफाय द मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ ब्लड. म्हणजे सिकल सेल ॲनिमिया कसं ऑब्झर्व केलं जाते किंवा एक्झामिनेशन कसं केलं जाते, तर ते मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ब्लड स्लाईडवरती घेऊन आपण काय केलं जातं, डॉक्टरच्या साहाय्याने ते मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व करतात, ब्लडचा तिथं शेप बघितला जातो आणि त्याच्याद्वारे काय केलं जातं, तर त्याचं आयडेंटिफिकेशन हे केलं जातं. म्हणजे हेट्रोझायगस जीन्समध्ये असणारे कॅरियर्स आपण ते त्या पद्धतीनं ऑब्झर्व केले जाते. लक्षात आले की बघा पॉईंट हे आपण काय काय पाहिलं आज त्यामध्ये जीनचं इंट्रॅक्शन पाहिलं. जीन इंट्रॅक्शनमध्ये आपल्याला लक्षात आलं की इंटरजेनिक आणि इंट्राजेनिक अशा प्रकारचे इंट्रॅक्शन आहेत. त्यामध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, मल्टिपल अलील, त्याबरोबर इंटरजेनेटिकमध्ये आपण काय पाहिलं, प्लिओट्रोपिझम ही एक कन्सेप्ट आपण पाहिलेली आहे, याचा आपण अभ्यास केलेला आहे. बघा तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये किंवा काय डाऊट असतील किंवा काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स आणि क्रोमोझोम. त्यामध्ये क्रोमोझोमल नंबर काय असतो, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कसं असतं, क्रोमोझोममध्ये काय काय टाईप्स आहेत, आपण ते नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. बघा महत्त्वाचा पॉईंट आहे, त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की क्रोमोझोमल थिअरी इनहेरिटन्सबद्दल काय सांगत आहे. बघा जे विद्यार्थी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. तिथं तुम्हाला व्हिडिओचे अपडेट लगेच भेटतील. काही नोट्सही मी तिथं प्रोव्हाइड केले, त्यातून तुम्ही त्या कलेक्ट करा. ठीक आहे. थँक्यू.